कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कणा समजल्या जाणाऱ्या या संस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। पशुखाद्य घोटाळा, खरेदी प्रक्रियेमधील अपारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या पैशांचा अपव्यय हे गंभीर आरोप थेट गोकुळच्या व्यवस्थापनावर लावले गेलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या संदर्भात गोकुळच्या कार्यकारी संचालकांना निवेदनही दिलं असून वेळेत उत्तर दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आधार आहे। पहाटेपासून रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाचा प्रत्येक थेंबाचा मोबदला मिळावा हीच त्यांची अपेक्षा। मात्र गेल्या काही वर्षांपासून संघावर विश्वासघात केल्याच्या शंका उपस्थित होत आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गोकुळच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात गेल्या काळात घडलेल्या पशुखाद्य घोटाळ्याची जबाबदारी टाळून दोषींवर कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। बड्या माशांना सोडून छोट्या माशांना शिक्षा दिली गेली असा आरोप करत या प्रकरणात संबंधित संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आलाय। तसंच गोकुळच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सुमारे 3,74,00,000 जाजम आणि घड्याळे जिल्ह्यातील दूध संस्थांना वाटप करण्यात आलीत। मात्र ही खरेदी सहकार कायद्याच्या विरोधात केवळ कोटेशनवर झाल्याचा आरोप आहे। जाहीर निविदा न काढता माल खरेदी करणं हे बेकायदेशीर असून यामध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याचा संशय ठाकरे पक्षाचे संजय पवार यांनी व्यक्त केलाय। खरं तर गोकुळ दूध संघ हा आपल्या शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे। सकाळी 5 वाजल्यानंतर रात्री झोपेपर्यंत सर्व कुटुंब त्या जनावरांची मुलाबाळांसारखी काळजी घेऊन दूध उत्पादकांना दूध घालत असते आणि त्यावर हा दूध संघ चाललेला आहे। अनेक वर्षापासून आमच्या ह्या संघावर विश्वास होता, पण आता कुठेतरी थोडी शंका यायला लागलेली आहे की काहीतरी इथं गोंधळ सुरू आहे। म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज एमडीनं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की 3,75,00,000 रुपये तुम्ही जाजम घेतले, घड्याळं घेतली आणि त्यानंतर तुम्ही गोवा सहल केली अशी चर्चा आहे। सहकुटुंब गोवा सहल करताना तिथं तुम्ही काय केलं आम्हाला माहीत नाही, पण गेला होता, तुम्ही कशासाठी गेला होता माहीत नाही, परंतु तो गेला होता का नाही तुम्ही हे सांगण्यात ते असमर्थ ठरलेले आहेत। जर तुम्हाला ट्रेनिंग करायचंच होतं तर आनंद आहे तुम्हाला, पंजाब आहे की तिथं दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, तिथं जाऊन तुम्ही ट्रेनिंग घ्या। पण ट्रेनिंग केल्यानंतर एवढ्या वर्ष परदेश दौरे केल्यानंतर ट्रेनिंगचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला ते सांगा आम्हाला। शिवसेनेनं हे संपूर्ण प्रकरण पारदर्शक करण्याची मागणी केली आहे, अन्यथा गोकुळ दूध संघाविरोधात जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, उपजिल्हा प्रमुख सुरेश पवार, तालुका प्रमुख तानाजी आंग्रे, तालुका प्रमुख भरत आमटे, उपशहर प्रमुख शशिकांत बिडकर, उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत, उपशहर संघटिका पूनम फडतरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।